गेली 6 ते 7 महिने झाली इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एवढी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. आता माझ्या स्वतःची गोष्ट आहे, मी स्वतः असोसिएशनचा अध्यक्ष असून सुद्धा माझी ट्रॅव्हल्स त्यांनी 3 दिवसाखाली फिटनेस करण्यासाठी आली होती. आरटीओ अधिकाऱ्यांनी डायरेक्ट सांगितले की बगर एजंट लावता तुम्ही गाडी आणली कशी. व दुसरी गोष्ट, गाडीची पासिंग झाल्यानंतर सुद्धा त्यांनी 4 तास माझी गाडी थांबवली. का तर फक्त मी त्यांना फॉर्म दिला नव्हता आणि एजंट लावला नव्हता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चुकीचे मेमो देणे, आर्थिक प्रत्येक कामामध्ये आर्थिक लूट व ज्या विचाराला गेल्यानंतर मी धमकी देणे, गुन्हा दाखल करायच्या किंवा उमरगा चेकपोस्ट येते. आमचे लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघाचे अध्यक्ष संदीप पाटील हे गेले असता त्यांच्यावरती जवळपास 60 ते 70 तेथील खासगी लोकल गुंड पाठवून हल्ला करण्यात आला. त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. ते परिवहन अधिकाऱ्यांना सर्व देऊन सुद्धा त्याच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाहीये. ही दादागिरी व ह्यांचे जे आर्थिक हितकाने जे लूट चालू आहे, ह्या लुटीच्या विरोधात सर्व वाहतूकदार संघटना जवळपास 12 ते 13 संघटना आज इथं उपोषणाला बसलेल्या आहेत. व त्यांच्या इथे एक दारामध्ये एक माणूस थांबलेला असतो, बळी म्हणायचा, कंत्राटी चालक आहे. चालकाचं काम आहे गाडी चालवणे, साहेबाच्या दारात थांबून कलेक्शन करणं नाहीये. तो तिथं थांबून येणाऱ्या लोकांना अरेरावीची भाषा करणे, येणाऱ्या लोकांना हाकलून लावणे, साहेबांना भेटू न देणे, या सर्व गोष्टी करत आहे. त्याची इथून तात्काळ लातूर जिल्ह्यातून बदली करण्यात यावी व होणाऱ्या सर्व हा त्रास बंद झाला पाहिजे. यासाठी आज सर्व वाहतूकदार संघटनाचं लाक्षणिक उपोषण आहे. पुढे काय पाहून जर 10 तारखेपर्यंत आमच्या 5 ते 6 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये प्रवासी जे खासगी वाहनातून विद्यार्थी वाहतूक केले जातात प्रवासी, ते पण महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून.